अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। श्री गुरुकृपेने पंढरीत वैकुंठवासी हरिभक्तपरायण वासुदेव महाराज चौरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त 26 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा व नामजप आयोजन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभामंडपात करण्यात आले होते। या सप्ताह सोहळ्यात विविध महाराज मंडळींनी कीर्तन सेवा पार पाडली। मंगळवार दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी हरिभक्तपरायण भागवत महाराज चौरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताह सोहळ्याची सांगता झाली। या निमित्ताने काल सोमवारी आंबेकर आजरेकर फडाच्या वतीने याही वर्षी संप्रदाय कार्य आणि सेवाभावी कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने वैजनाथ दादा तिडके यांचा वारकरी तर समस्त चिंचोली भोसे ग्रामस्थ यांचा माजी आमदार प्रशांत परिचारक व हरिभक्त भागवत महाराज चौरे यांच्या हस्ते सामाजिक पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी भूषवलं, तर प्रमुख अतिथी म्हणून महामंडलेश्वर देवाप्पा महाराज नाशिक, शकुंतला नडगिरे, ॲडव्होकेट उमेश मराठे यांना आमंत्रित करण्यात आले होते। यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। पुरस्काराच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंढरपूर तालुक्याचे आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार श्री प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते प्रदान झाला। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे धाराशिवचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री धीरजी पाटील, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माजी अधिकारी श्री कातमाने साहेब, आमचे सहकारी श्री राजेशजी बादुले, लक्ष्मण तात्या वापरकर, नगरसेवक श्री प्रशांतजी शिंदे ज्यांना पुरस्कार दिला ते पुरस्कारार्थी श्री दादासाहेब तिडके महाराज उपस्थित ज्यांनी कार्यक्रम आपला आयोजित केला ते आमचे गुरुवर्य श्री भागवत चौरे महाराज ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्री बाबा इंगळे महाराज, चिंचोली गावातील सर्व ग्रामस्थ, विजय पवार आणि उपस्थित सर्व महाराष्ट्रातून आलेले, कानाकोपऱ्यातून आलेले सर्व सहकारी वारकरी बंधू आणि भगिनी, आज आपण मगाशीच प्रास्ताविकामध्ये आदरणीय भागवत महाराज चौरे साहेबांनी सांगितलं की प्रत्येक वर्षी हा पुरस्कार वारकरी सेवाभूषण पुरस्कार हा विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात दिला जातो आणि खरोखर त्यांचा पहिल्यापासून मोठे मालक असल्यापासून आम्ही ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही सर्वजण इथं उपस्थित असतो आणि म्हणून हा पुरस्कार देत असताना ज्या माणसाने एक चांगली सेवा कीर्तनाच्या माध्यमातून केली आणि ग्रामीण भागापर्यंत सर्वांना कुठलीही नोंदगिरी नसताना एक श्रद्धा म्हणून खऱ्या अर्थानं कीर्तन केलं, त्या महाराजांना पुरस्कार देण्याची परंपरा त्यांच्याकडे आतापासून चालत आली आणि आज तोच पुरस्कार आदरणीय तिडके महाराजांना दिलेला आहे। आणि दुसरा पुरस्कार एक सामाजिक काम म्हणून पंढरपूर शहराजवळ असलेलं
एक गाव चांगल्या पद्धतीने निवडलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं आदरणीय त्यांचे वडील आदरणीय दादासाहेब असल्यापासून त्या गावाची एक प्रकारची निष्ठा आणि त्या आदरणीय महाराजांच्या माध्यमातून जवळजवळ 80-90% गाव हे माळकरी गाव आहे. आणि अशा एक सामाजिक तिने मगाशी आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी भाषणात सांगितलं आणि थोडंच बोलला पण अतिशय मार्मिक तो विचार बोलून घ्या. आणि मग अशा गावाला एक सामाजिक पुरस्कार म्हणून त्या कमिटीने जाहीर केलेला आहे. कारण आमच्या भागवत महाराजांची पुरस्काराची परंपरा चालू ठेवली. हा जमीन आसमानच्या इतरांपेक्षा हा जमीन आसमानचा पुरस्कार आज फरक आहे. आणि हा पुरस्कार खऱ्या अर्थानं आज विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आमच्या सामाजिक म्हणून चिंचोली बोसेच्या गावांना मिळाला असेल आणि कीर्तनाच्या माध्यमातून म्हणून अबोबा तिटकरे महाराजांना मिळाला असेल. खरंच ह्या पुरस्काराची उंची आभाळा एवढी उंची आहे. आणि खरंच ही उंची टिकून ठेवण्याची जबाबदारी आदरणीय भागवत महाराज आणि त्यांच्या वडिलांपासून आता त्यांचे वकील साहेब कृष्णा महाराज चौरे हे पण पिढी त्यांच्या आता त्यांचं कीर्तन आम्ही ऐकतो मध्ये आधी. आणि अशी ही पिढ्यान पिढ्या करणारी एक सामाजिक काम करणारी त्या माणसाच्या हस्ते पुरस्कार मिळते. आणि त्या कार्यक्रमाला आम्हाला सुद्धा उपस्थित राहायला संधी मिळते. ते खरं आम्ही कुठल्या जन्मात एवढं पुण्य केले आणि एवढं भाग्य आम्हाला आमच्या भागवत महाराजांमुळं तुमच्या समोर उभा राहायला आम्हाला मिळतंय. तुमचा आशीर्वाद आमच्या बरोबर असतोय आणि तोच आशीर्वाद आम्हाला राहू द्यावा एवढीच विनंती करतो. आज या ठिकाणी परमपूज्य वैकुंठवासी पंढरनाथ महाराज चौरे आंबेडकर आजरेकर फडाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे समाजातल्या विशेष करून भागवत धर्मातली ही जी परंपरा आहे ती पुढे नेणाऱ्या पालिकांना या ठिकाणी पुरस्कार दिला जातो. त्या पुरस्कारासाठी उपस्थित असलेले सन्माननीय कल्याणरावजी काळेसाहेब, सन्माननीय वकील साहेब, सन्माननीय पाटवाणी साहेब, उपस्थित असलेले भाजपे वकील साहेब, लक्ष्मण तात्या, आदरणीय महाराज, उपस्थित सर्व मान्यवर, पुरस्कार देणारे आदरणीय भागवत महाराज, पुरस्कारार्थी आदरणीय वैजनाथदादा तिडके, ग्रामस्थ चिंचोली भोसे, उपस्थित माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि तरुण संघ. नवीन हा तुमचं क्षेत्र आमचं क्षेत्र वेगळं आहे. कल्याणरावने बराच अभ्यास केलेला दिसतोय. ह्या लोकांपुढं बोलायचं म्हणजे खूप अवघड आहे. क्षेत्र दोन्ही वेगळे पण तरी सुद्धा कल्याणराव म्हणजे जसे की गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकर आजरेकर फडाच्या वतीनं चौरे महाराजांच्या कुटुंबाच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी दर त्या वर्षी केला जातो. आणि आमचे चुलते मोठे मालक असायचे ते पण प्रत्येकाला हजर असायचे. त्याच्यानंतर ती परंपरा असं भागवत महाराजांनी पुढे नेलेली आहे. गुरुजींच्या नंतर अशी इथं येऊन हात लावणे ही जी परंपरा आहे ती आम्ही पुढे घेतो. आजरेकर आंबेडकर फळाला खूप मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेचा आशीर्वाद आज म्हणजे फक्त परायण तिटके महाराज आपल्याला मिळालेला आहे. निश्चितपणे आपल्यामुळं पुरस्काराची उंची वाढली आणि ह्या पुरस्कारामुळं आपल्या सुद्धा लौकिक अर्थानं म्हटलं तर आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा भर पडणार आहे. त्यामुळं आपल्यालाही मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज विशेष पुरस्कार, सामाजिक पुरस्कार चिंचोली बोसे गावाला दिला. गाव तसं चांगलं आहे आणि महाराज नुसतं धार्मिक नाही आहे. मला आठवते की
महाराष्ट्रात असं कुठलं गाव नसेल की ज्या गावानं वाळू अडवली. सरकारनं वाळूचे लिलाव काढले. सगळे वाळू माफिया, सगळे सरपंच, सगळ्या पक्षाची टक्केवारी त्यात असायची. इतर वेळेस गावात पार्ट्या असतात, पण वाळू उचलताना सगळे पक्ष एक असतात. पण एकमेव गाव होतं, ही गाव रस्त्यावर आडवं पडलं. बरोबर आहे ना? पोलीस फोर्स आला. आता वाटलं की आम्ही गोळीबार होतो की काय, इतकी वाईट परिस्थिती. गुंड गावात घुसले, पण गावातला एकही माणूस असा निघाला नाही की ज्यानं सांगितलं की माझ्या इथं वाळू गेली पाहिजे. गावात सांगितलं आमच्या गावाच्या क्षेत्रातली कारभारी साहेब वाळूचा एक कणही उचलायचा नाही. हे पर्यावरणाचे महत्त्व, पाण्याचं महत्त्व या गावाला कळलं. आता हे किती लोकांना माहीत आहे मला माहीत आहे. त्यामुळं आध्यात्मिक तर आहेच. उत्सव असेल तर सगळं गाव एकत्र येतं. गट तट राजकारण पार्ट्या सगळं बाजूला असतं, पण त्या उत्सवाबरोबर आपलं गाव टिकलं पाहिजे. आपली नदी चंद्रभागा शुद्ध राहिली पाहिजे, पवित्र राहिली पाहिजे. ही जी एक भावना त्या चिंचोली ग्रामस्थांच्या मध्ये निश्चितपणे त्याला खरं म्हणजे प्रणाम केला पाहिजे. आणि अशा एका गावाला, गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांना आज आपण भागवत महाराज पुरस्कृत केलेला. त्यामुळे त्यांचंही या मनापासून मी अभिनंदन करतो. आपल्या वाट्याला जे आलेलं कर्म आहे ते कर्म आपण करत जायचं, तेच आपल्याला गीतेनं सांगितलं. आणि तेच आपल्याला भागवत धर्म सांगतो. फळाची अपेक्षा न करता काम करत राहिलं तर परमेश्वर समोर बघतोय कोणाचं फळ कसं कोणाला द्यायचं. कर्म करणं आपल्या हातात, पाप पुण्य कुणी आपण बघितलेलं नाही. आणि हे कर्म आपण करतात, पण ते कर्म करत असताना कुठेतरी एक समाजाची शाबासकीची थाप पाठीवरती पडल्यानंतर आपल्या वाट्याला आलेलं काम अधिक चांगल्या पद्धतीनं करायची ऊर्जा अशा पुरस्काराच्या माध्यमातून मिळते. त्यामुळं आज या ठिकाणी आपल्याला पुरस्कार दिल्यामुळं पुरस्काराची उंची वाढली आणि ह्या पुरस्कारामुळं आपली उंची वाढली. तेव्हा दोघांच्याही प्रति मी या ठिकाणी आदर प्रणाम व्यक्त करतो. आणि एका चांगल्या कार्यक्रमाला सातत्यानं भागवत महाराज आम्हाला बोलवत असतात. थोडा उशीर झाला आज कारखान्याच्या मिटिंगमुळं आणि इथं आलो तर आज राम मंदिराच्या अक्षदा भगवंताला देण्याकरता गोविंदगिरी महाराज आले. त्यामुळं त्यांचंही या ठिकाणी दर्शन नमस्कार करायचा होता, पण आपल्यामुळे सगळं घडून आलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांना, धनराव महाराजांना सगळ्यांना मनापासून या ठिकाणी प्रणाम करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरु आंबेडकर आजारीकर फळाच्या वतीनं भगवान पांडुरंगाच्या दरबारामध्ये दरवर्षी पूजनीय वासुदेव महाराज चौरे गुरुजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन दरवर्षी केलं जात होतं. दादा जाऊन 2 वर्षे झाले. त्यांच्यानंतर त्यांचा पुण्यस्मरणाचा उत्सव आता चालू आहे आणि त्या पुरस्कारामध्ये परमपूजनीय पंढरनाथ महाराज चौरे सेवाभूषण वारकरी पुरस्कार आणि सामाजिक पुरस्कार या सोहळ्याचे अध्यक्ष आपल्या पंढरपूर तालुक्याचं नेतृत्व सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे सहकार शिरोमणी वसंतराव दादा काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय कल्याणराव काळेसाहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. ज्यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होत आहे ते पंढरपूरचे माजी आमदार आदरणीय प्रशांतराव परिचारक मालक हे आज 10 मिनिटांमध्ये उपस्थित होत आहेत. आणि उपस्थितीमध्ये जे आहेत ते या आपल्या विठ्ठल मंदिराचे कार्यकारी माजी कार्यकारी अधिकारी डेप्युटी कलेक्टर आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजीराव कादवाने साहेब हेही स्टेजवरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आदरणीय धीरज पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे मित्र ॲडव्होकेट राजेश भादुले साहेब, त्याचबरोबर
आपल्या सप्ताहासाठी नवे नवे पंढरपूरमध्ये येणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी, फडकऱ्यांसाठी, दिंडीवाल्यांसाठी अहोरात्र दिवस रात्र कुठल्याही वेळेला धावून येणारे माजी नगराध्यक्ष आदरणीय लक्ष्मणराव सिरसट, त्याचबरोबर या की होते, त्याचबरोबर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य माजी नगरसेवक आदरणीय शकुंतलाताई नडगिरे यांचंही स्टेजवरती आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आमचे मित्र आदरणीय प्रशांत शिंदे साहेब, माजी नगरसेवक पंढरपूर नगर परिषद उपस्थित, आदरणीय ज्यांना पुरस्कार आपण दिला जातोय ते हरिभक्तीपरायण वैजनाथ दादा तिडके महाराज वारकरी सेवाभूषण पुरस्कार त्यांना दिला जातोय आणि सामाजिक पुरस्कार चिंचोली भोसे ग्रामस्थांना दिला जातोय. कारण या दोघांना देण्याचं कारण असं आहे की ज्यांच्या नावे पुरस्कार आपण देतो आहे ते मोठी विभूती होती. त्यांनी दिवसामध्ये 3-3 कीर्तनं करत होते. पंढरनाथ महाराज चौरे, आंबेकर, आजरेकर हे दिवस रात्र भगवंताच्या चिंतनामध्ये तल्लीन असायचे. आणखीन बोलायचं म्हटलं तर एकच त्यांच्या बाबतीत बोलायचं तर मी सांगून जाईल की ज्या दिवशी त्यांनी देह सोडला तो दिवस आहे फाल्गुन शुद्ध अष्टमीचा 23/2/1975 रोजी. तर 22 तारखेला संध्याकाळी 5 वाजता माझे वडील पूजनीय वासुदेव दादा यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की मी उद्या संध्याकाळी देह सोडणार आहे आणि मग त्या पद्धतीनं तुमचा हरिपाठ चालू राहू द्या, त्या पद्धतीनं ज्ञानेश्वरीचं पारायण चालू राहू द्या हे सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी फाल्गुन शुद्ध अष्टमी 23/2/1975 यज्ञ चालू होता अंबाबाई पटांगणामध्ये तनपुरे महाराजांचा आणि त्या काळामध्ये त्यांनी सांगून देह ठेवला. अशी आपल्यातली महान विभूती होते म्हणून त्यांच्या नावे पुरस्कार दिला जातो. अनेकांना जे वारकरी संप्रदायामध्ये काम करतात, जे सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतात अशांना हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करतो आपण. आणि त्या कार्यक्रमाला आदरणीय काळेसाहेब, आदरणीय परिचारक साहेब हे दोघंही उपस्थित असतात आणि पापरकर मेंबर साहेब तेही उपस्थित असतात. या पुरस्कार या दोघांना देण्याचं कारण आदरणीय वैजनाथ दादा तिडके महाराज यांनी मराठवाड्यामध्ये गावोगाव जाऊन भजन करावं, गावोगाव जाऊन कीर्तनाला साथ करावी, गाथा भजन करावं, 4-4 तास करावं, रात्रभर जागर करावा, आणखीन ड्युटी सांभाळून एबीसीबीमध्ये सर्व्हिस करून रोज कुठं ना कुठं तरी सेवा करायला सलग 28 वर्ष सेवेमध्ये असताना त्यांनी संप्रदाय वाढवण्याचं काम, प्रसार करण्याचं काम, प्रचार करण्याचं काम त्यांच्या घराण्यामध्ये पिढ्यानपिढ्या चालू आहे आणि ते त्यांनी पुढं चालू ठेवलेलं आहे आणि म्हणून त्यांना तो पुरस्कार दिला जातो आहे. आता दुसरा सामाजिक पुरस्कार देण्याचं कारण या चिंचोली ग्रामस्थामध्ये एवढा काही बदल झालेला आहे, एवढा काही आमूलाग्र बदल घडून आलेला आहे की त्या गावामध्ये दादा पूजनीय दादा कार्यक्रमासाठी जात असत. म्हणजे दरवर्षीचा परंपरेनं हनुमान जयंतीचा उत्सव त्यांच्या घराण्यामध्ये, या पवार घराणे असतील चिंचोली ग्रामस्थामध्ये पिढ्यानपिढ्या त्यांच्या वाड्यामध्ये हा हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंतीचा सोहळा सादर दरवर्षी होत असतो. परंतु जेव्हा दादांच्याकडं ही मंडळी आली आणि त्यांनी सांगितलं आपल्याला सप्ताहाचं आयोजन करायचं आहे आणि दादांनी त्यांना मार्गदर्शन केलं. 8-8 दिवस दादा रोज जाऊन येऊन त्या ठिकाणी करत होते आणि इतक्या लोकांनी माळा घातल्या तिथं की 80% वारकरी तो गाव झालेला आहे. हा बदल सहजासहजी नाही आणि सर्व ग्रामस्थ आजही मोठ्या उत्साहामध्ये तो सोहळा साजरा होतो. या तालुक्यामध्ये या गावाचं नाव अतिशय चांगल्या पद्धतीनं घेतलं जातं. आलेला पाहुणा सुद्धा कीर्तनाला बसलेला असतो, आलेला पाहुणा सुद्धा पंक्तीला जेवायला असतो, आलेला पाहुणा सुद्धा पंक्तीमध्ये वाढायला असतो. विना मात्र ही वाड्यातली मंडळी म्हणजे ग्रामस्थ मंडळी स्वतः विना घेतात. त्यांना सांगावं लागत नाही विना घ्यायला. ही खूप मोठी गोष्ट आहे.
आणि अन्नदानाच्या बाबतीत म्हटलं तर 2025 पर्यंतच्या पंक्ती गेल्या वर्षी गेलेल्या आहेत. म्हणजे एवढा बदल झालेला आहे, ग्रामस्थामध्ये एवढा बदल झालेला आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं निर्मल ग्राम स्वच्छता अभियान त्यांनी राबवलं आणि त्यांना कैलासवासी RR पाटील आबा उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून यांच्या हस्ते पुरस्कारही चिंचोली ग्रामस्थांना देण्यात आलेला आहे. असं म्हणजे आदर्श गाव आहे आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जातो आहे. आणि या पुरस्कारासाठी आपणही सर्वजण अतिशय उत्साहामध्ये उपस्थित झालेले आहात, म्हणून आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. उपस्थित झालात म्हणून आपलं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण.